लास्ट लेक्चरमध्ये आपण SRP आणि BMDचा फर्स्ट क्वेश्चन घेतला होता कॅन्टिलिव्हर बीमसाठी. आज आपण आपला सेकंड क्वेश्चन घेणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये जो क्वेश्चन घेतला होता त्याच्यामध्ये सगळे पॉईंट लोड होते. आज थोडे मिक्सवाले क्वेश्चन घेऊ ज्याच्यामध्ये पॉईंट लोड बी राहतील, UDL पण राहील. बघा क्वेश्चन काय दिला आहे. ड्रॉ SF and BM डायग्राम फॉर अ कॅन्टिलिव्हर 2 meter long subjected to UDL of 20 kilonewton per meter. UDL of 20 kilonewton per meter. kilonewton per meter व्यवस्थित आहे का? 20 kilonewton per meter आहे. ते UDL ची काय दिली तुम्हाला? इंटेन्सिटी दिलेली आहे. ठीक आहे. फॉर अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर फ्रॉम द फिक्स एंड. सगळ्यात पहिले कॅन्टिलिव्हर बीम सांगितलं आहे. हे आता तुम्हाला काही वाटणार नाही कारण तुम्ही एकाच टाईपचे क्वेश्चन बघताय. ज्यावेळेस सगळे होऊन जातील त्यावेळेस कन्फ्युजन होतं. त्यामुळे बीमचा जो पण टाईप दिला असेल तो व्यवस्थित ऑब्झर्व करायचा. सो कॅन्टिलिव्हर बीम आहे ज्याचं डिस्टन्स किती सांगितलं आहे? 2 मीटरचा स्पॅन आहे, त्याचा लेंथ आहे. ठीक. त्यामध्ये पहिल्या फिक्स एंड पासून तर 1.5 मीटर अंतरापर्यंत काय पसरलेलं आहे? काय डिस्ट्रीब्युटेड आहे? UDL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. UDL किती अंतरपर्यंत येतो? 1.5 मीटर. हे तुम्हाला UDL काय राहतं हे पहिले शिकवलंय मी लोडमध्ये. तर या पद्धतीने एक बीम आहे आणि या UDL ची इंटेन्सिटी दिली तुम्हाला किलो न्यूटन पर मीटर. मग असा जर क्वेश्चन आला तर याला काय करायचं? UDL ला सगळ्यात पहिले कन्वर्जन करायचं राहतं पॉइंट लोड मध्ये. लक्षात ठेवा, UDL चं सगळ्यात पहिले कन्वर्जन करायचं कशात? पॉइंट लोड मध्ये. याला काहीतरी नाव देऊन टाकू आपण. चला, याला A, या पॉइंटला B आणि या पॉइंटला C नाव देऊन टाकलं मी. ठीक आहे. हा पॉइंट C आहे, या ठिकाणी एक पॉइंट B, या ठिकाणी एक पॉइंट A. ठीक. UDL ला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट कसं करतात ते तुम्हाला मी ऍक्च्युली कन्सेप्ट मध्ये पण सांगितलं होतं. नसेल लक्षात तर समजून घ्या. UDL ची जी काही इंटेन्सिटी दिलेली असेल, इंटेन्सिटीचं युनिट किलो न्यूटन पर मीटर राहू शकतं, न्यूटन पर मीटर राहू शकतं, न्यूटन पर MM राहू शकतं. हे काही पण युनिट देऊ शकतात. ठीक आहे. तर जे काही युनिट दिलं असेल, ठीक आहे, किलो न्यूटन पर मीटर आहे. खाली पण मीटर मध्येच राहील. इथं जर मीटर मध्ये राहील तर खाली पण मीटर मध्ये राहील. इथं जर न्यूटन MM राहिलं तर इथं MM राहील. तर 20 किलो न्यूटन पर मीटरची व्हॅल्यू दिली आहे UDL ची इंटेन्सिटी आणि ते UDL किती लेंथ पर्यंत डिस्ट्रीब्युटेड आहे? 1.5 मीटर पर्यंत. तर UDL चं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये कसं करायचं की UDL ची जी काही इंटेन्सिटी राहील त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने? किती लेंथ पर्यंत डिस्ट्रीब्युटेड आहे त्याच्याने. जसं इथं 1.5 मीटर इतक्या अंतरापर्यंत UDL डिस्ट्रीब्युटेड आहे, त्याची इंटेन्सिटी 20 ची आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल? 20 × 1.5. सो 20 × 1.5 30. ठीक आहे. 20 × 1.5 किती होऊन जातो? 30. आणि तो जो 30 चा लोड राहील तो कुठे ऍक्ट होईल? या UDL च्या लेंथच्या सेंटरला. UDL ची लेंथ किती आहे? 1.5. तर त्याचा सेंटर कुठे येईल? या फिक्स एंड पासून 0.75 मीटर आणि इथून पुढे हे B पॉइंट 0.75 मीटर असं देईल. कारण हे इथून इथपर्यंत किती होतं? 1.5 मीटर होतं ना A to B. त्या UDL चं कन्वर्जन जेव्हा पण तुम्ही पॉइंट लोड मध्ये कराल कसं करायचंय? UDL ची जी काही इंटेन्सिटी दिलेली राहील त्याला लेंथने मल्टिप्लाय करायचं अँड देन ती UDL ची इंटेन्सिटीला लेंथने मल्टिप्लाय केलं की काय भेटतं? पॉइंट लोड भेटतो. तो कुठे ऍक्ट होतो? एक्झॅक्टली सेंटरला. लाईक दिस. सेंटरला किती आहे? 20 × 1.5 म्हणजे 30 किलो न्यूटन. ठीक. ओके. चला मग C, B, A सगळ्यांचं काउंट करूया. सो सगळ्यात पहिले स्टार्ट करणार आपण शियर फोर्स कॅल्क्युलेशन. सगळ्यात पहिले कुठे काउंट करणार? ऍट पॉइंट C. शेवटचा पॉइंट आहे. तुम्हाला सांगितलं होतं की जे लास्ट पॉइंट राहतात त्यांच्यावर एकचदा घ्यायचा राहतो शियर फोर्स. ऍट पॉइंट C त्याच्यावर काहीच नाहीये लोड. तर शियर फोर्स ऍट पॉइंट C काय येणार आहे तुमचं? 0 किलो न्यूटन. त्यानंतर शियर फोर्स ऍट पॉइंट B. आता बघा हा मधला पॉइंट आहे. ऍक्च्युली आपण किती घ्यायला पाहिजे याचे? 2 पॉइंट. एक राईटला एक लेफ्टला. पण ते कधी? ज्यावेळेस B पॉइंटवर स्वतःवर काहीतरी लोड राहील. इथं तर B पॉइंटवर लोडच नाहीये. ठीक आहे. तर मग राईटला घ्या, लेफ्टला घ्या, किती येणार आहे त्याचं? 0 किलो न्यूटनच येणार आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट कोणता आहे आता? शियर फोर्स ऍट पॉइंट A. साइन कन्व्हेन्शन माहिती पाहिजे तुम्हाला. लाईक दिस. राईटला खाली येणारा, लेफ्टला वर जाणारा फोर्स काय घेतो आपण? पॉझिटिव्ह घेतो SF मध्ये आणि वरून खाली येणारा, खालून वर जाणारा इथं घेतला जातो
निगेटिव्ह. तर आता हा काय शिअर फोर्स आपलं सेक्शन कोणतं आहे आता, आतापर्यंत आपण सी घेतलं बी घेतलं, इथं लोडच नव्हतं. ए पॉईंटवर सेक्शन घेतलं लाईक दिस. तर इथं जर सेक्शन घेतलं ए पॉईंटवर आणि हा शेवटचा आहे त्यामुळे एकच वेळेस घ्यावं लागेल. इथं जर सेक्शन घेतलं तर याच्या राईटला वरून फोर्स कसा येतोय, खाली येतोय. सेक्शनच्या राईटला वरून खाली फोर्स येतोय. काय घ्यावं लागेल, पॉझिटिव्ह फोर्स कितीचा आहे 50 किलोमीटर. ठीक. आता काय करणार, याच्यावरून शिअर फोर्स डायग्राम काढणार. एकच फोर्स आहे 30, बाकी दोन तर झिरोच आहे आणि 30 जो आहे तो पण पॉझिटिव्ह आहे. ग्राफ काढायचा असा. इथं कोणता पॉईंट आहे तुमचा, पॉईंट ए, इथे तुमचा पॉईंट बी, शेवटचा आहे पॉईंट सी. ए ची व्हॅल्यू किती आहे 30, ठीक आहे. बी ची व्हॅल्यू ही सी ची व्हॅल्यू. डी वर व्हॅल्यू किती आहे 0 आणि सी वर व्हॅल्यू किती आहे 0च आहे. आता जर तुम्हाला लक्षात असेल तर रूल्स मध्ये मी हे लिहून दिलं होतं की ज्या वेळेस पण, आता तुम्ही स्वतः बघा की तुम्हाला काय करायचं राहतं, हे पॉईंट्स जोडायचे राहतात बरोबर. इथं व्हॅल्यू किती आहे 0 0 म्हणजे इथं येणार आहे व्हॅल्यू, इथं 30 होती तर इथं लाईक इथं 0 किलो न्यूटन, इथं पण 0 किलो न्यूटन. तर हे पॉईंट्स जोडायचे राहतात. तर हे तर काही स्ट्रेट लाईनने जॉईन होणार नाही. म्हणजे स्ट्रेट लाईन म्हणजे मी हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन बद्दल बोलतोय बरं. हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा असेल तर लाईन कशी ड्रॉ करावी लागेल या पद्धतीने. आणि हे तुम्हाला मी लिहून पण दिलंय कसं, की जर कोणत्याही दोन पॉईंटमध्ये जर युडीएल असेल तर शिअर फोर्स डायग्राम मध्ये युडीएलचे शिअर फोर्सचे दोन पॉईंट जॉईन करताना आपण इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन वापरतो. तर ए ते बी मध्ये काय होतं युडीएल, तर ए आणि बी च्या जे काही शिअर फोर्सच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्यांना जोडण्यासाठी आपण काय केलंय, इन्क्लाइंड लाईन ड्रॉ केली. इन्क्लाइंड लाईन ड्रॉ केली लाईक दिस. हा काय गेलेला तुमचा पॉझिटिव्ह. खालचं नाही पण दाखवलं तर चालेल. डायग्राम ड्रॉ केली, खाली नाव देऊन द्यायचं शिअर फोर्स डायग्राम. झालं शिअर फोर्स. जसं तुम्ही शिअर फोर्सची कॅल्क्युलेशन केले तसेच तुम्ही आता बेंडिंग मुवमेंटचे पण कॅल्क्युलेशन करू शकता. या साईडला करून घेऊ. ठीक आहे, हे लिहून घ्या पहिले सगळ्यांनी, म्हणजे लिहून घेतला असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून मागे लिहून घ्या. आता आपण स्टार्ट करूया तुमचे बीएम कॅल्क्युलेशन बेंडिंग मुवमेंटचे. अगेन एक एक पॉईंट घेत जायचा राईट पासून लेफ्ट कडे. सगळ्यात पहिले मुवमेंट ॲट पॉईंट सी 0, कारण लोडच नाही आहे तर मुवमेंट येईल कुठून. मुवमेंट ॲट पॉईंट बी परत काय 0, कारण लोडच नाही आहे. बी पर्यंत तर लोडच नव्हता. हे ए आणि बी च्या मध्ये एक पॉईंट लोड आहे. सो मुवमेंट ॲट पॉईंट ए काय येणार, आता त्याचं साइन कन्व्हेन्शन काय होतं, वर जाणार आहे पॉझिटिव्ह, सेक्शनच्या दोन्ही साईडला खाली येणार आहे निगेटिव्ह. तर बघा आता ए पॉईंट वर घ्यायचं आहे मुवमेंट. इथं कोणताही लोड नाही, इथं पण लोड नाही, हा एकच लोड आहे. मुवमेंट काय राहतं, फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स कितीचा आहे 30चा, डिस्टन्स किती दोन्ही पॉईंट मधलं 0.75. सो काय हा 30 इंटू 0.75. ज्या ठिकाणी पॉईंट लोड आहे तिथून तर ज्या पॉईंटवर मुवमेंट घेत आहे त्या पॉईंट मध्ये दोन पॉईंट मधलं डिस्टन्स बघायचं 0.75 आहे इथं. ओके, आता प्लस येईल का मायनस येईल. आता बघा ए पॉईंट इकडे आहे आणि तुमचा फोर्स इकडे आहे, तर हा फिरून कसा येईल ए कडे या पद्धतीने. ठीक आहे, असा येईल. तर म्हणजे हा लाईक दिस, हा कसा येणार निगेटिव्ह, दिस विल बी युअर निगेटिव्ह. सो मोमेंट ॲट पॉईंट ए विल बी इक्वल टू मायनस ऑफ 3 इंटू 7.5. मल्टिप्लिकेशन करून घ्या बघा किती येतं, मला वाटतं 22.5 येते. मायनस 22.5 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, आता मायनस मध्ये एकच व्हॅल्यू, बाकी दोन तर झिरोच आहे. पॉईंट्सला नाव देऊन टाका पहिले ए बी आणि सी. ए पॉईंटवर व्हॅल्यू किती आहे 22.5. मायनस दाखवत नाहीये मी कारण मी बेसलाईनच्या खाली दाखवतोय. बी वर व्हॅल्यू किती आहे 0 किलो न्यूटन मीटर. सी वर व्हॅल्यू किती आहे 0 किलो न्यूटन मीटर. ए आणि बी मध्ये काय, आता युडीएल काय सांगितलं होतं की ज्या वेळेस पण तुम्ही बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ कराल, जर युडीएल असला तर त्याला जॉईन करायचं राहतं कर्वने, पॅराबोलिक कर्वने. ठीक आहे, इथं काही एक कर्व, इन्क्लाइन लाईन नाही ड्रॉ करायची बरं, इन्क्लाइन लाईन ड्रॉ करायची नाही. युडीएल जर असेल तर बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये कर्व येतो आणि हा 0 0 काहीच नाही, इथं स्ट्रेट लाईन, इथं निगेटिव्ह दाखवून द्यायचं. बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आणि हे असं करायला तुम्हाला 4 ते 6 मार्क्स भेटतात.
ठीक आहे. एक दोन क्वेश्चन घेऊ आपण आजच्या लेक्चरमध्ये, तुम्हाला हे कळायला लागूनच जाईल की एक्झॅक्टली आपण शिअर फोर्स BM जर अजून कळायला लागलं असेल, आत्ताच जर कळलं असेल तर व्हेरी गुड, नसेल कळलं तर आजच्या लेक्चरमध्ये हे कळेलच तुम्हाला की एक्झॅक्टली कसं केलं जातं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय सांगितलं आहे, अ कॅन्टिलिव्हर ऑफ 2.5 मीटर लेंथ कॅरीज अ पॉइंट लोड ऑफ 10 किलोन्यूटन ॲट द फ्री एंड and UDL of 5 kilonewton meter for a distance of 1 meter from the free end. कॅन्टिलिव्हर बीम आहे तर सगळ्यात पहिले आपण कॅन्टिलिव्हर बीम ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, या पद्धतीने आपण एक कॅन्टिलिव्हर बीम ड्रॉ केला ज्याची लेंथ दिलेली त्यांनी 2.5 मीटर. ठीक आहे, पॉइंट लोड सांगितलाय कुठे, पॉइंट लोड ॲट द फ्री एंड सांगितलंय. चलो एक पॉइंट लोड ऍक्ट होतोय फ्री एंडवर आणि किती तो पॉइंट लोड 10 किलो न्यूटनचा आणि UDL ऑफ 5 किलो न्यूटन पर मीटर फॉर अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर सांगितलंय फ्रॉम द फ्री एंड. सो या फ्री एंड पासून 1 मीटर अंतरापर्यंत UDL सांगितलंय. ठीक आहे, 1 मीटर पर्यंत आणि UDL ची इंटेन्सिटी दिलेली आहे किती, 5 किलो न्यूटन पर मीटर. ड्रॉ करायची आहे SF अँड BM डायग्राम. ठीक आहे, करूया स्टार्ट. याला नाव देऊन टाकू, पहिले काही पण नाव देऊ शकतो. लेट्स मी ABC नाव देऊन टाकलं. ओके, तर आता SFD आणि BMD आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. चला बघा आता. सो शिअर फोर्स कॅल्क्युलेशन सगळ्यात पहिले काय करणार, UDL दिसलं की त्याला सगळ्यात पहिले कन्वर्ट करायचं पॉइंट लोड मध्ये. हे तुमचं फर्स्ट टार्गेट असलं पाहिजे, टू कन्वर्ट द UDL इनटू द पॉइंट लोड. हा पॉइंट B, हा पॉइंट C होता ज्या ठिकाणी 10 किलो न्यूटन पर चा एक ऑलरेडी पॉइंट लोड आहे. ही डिस्टन्स किती राहील, 1.5 मीटर. हे किती सांगितलंय, 1 मीटर. त्यांनी सांगितलं होतं 1 मीटर पर्यंत UDL. UDLचं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये कसं करतात, काय सांगितलं होतं, हे अंतर किती आहे 1 मीटर. सगळ्यात पहिले काय सांगितलंय मी, UDL ची इंटेन्सिटीला त्या डिस्टन्स ते मल्टिप्लाय करायचं. किती आहे, 5 इंटू 1 किती होईल ते 5. आणि कुठे ऍक्ट होईल, त्याच्या सेंटरला, या डिस्टन्सच्या सेंटरला. तर ते पूर्ण डिस्टन्स जर 1 मीटर आहे तर इथं 5 इंटू 1 इज इक्वल टू 5 न्यूटन, किलो न्यूटन सॉरी, 5 किलो न्यूटनचा लोड. आणि किती डिस्टन्स राहिले, 0.5 मीटरचं. 0.5 मीटर या साईडला, 0.5 मीटर या साईडला, कारण 1च्या अर्ध केला आपण. सेंटरला पॉइंट लोड ऍक्ट होतो. ठीक, तर हे भेटलं तुम्हाला तुमची डायग्राम. आता याच्यावरून शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटची कॅल्क्युलेशन करूया. सगळ्यात पहिले स्टार्ट करूया आपण SF कॅल्क्युलेशन सोबत. सो शिअर फोर्स ॲट पॉइंट C, पॉइंट C वर शिअर फोर्स. आता बघा इथे आतापर्यंत काय सांगत होतो मी तुम्हाला की जर एंडवरचा पॉइंट असला तर एकचदा घ्यायचा. ठीक, याला थोडं या 0.5 मीटरला इथून उचलून घेतो कारण की तुम्हाला कन्फ्यूज करेल नाही तर डायग्राम छोटी नावं जास्त त्यामुळे. ओके, तर आता झालं का या ठिकाणी की पॉइंट C वर एक पॉइंट लोड ऍक्ट होतोय. ठीक, आणि जर C ला एकचदा कन्सिडर केलं मग हा पॉइंट लोड कन्सिडर करायचा की नाही करायचा हा प्रश्न आहे. कंडिशन काय माहितीये की सेक्शनच्या राईटला खाली येणारा आणि वर जाणारा फोर्स कसा घेतो आपण, पॉझिटिव्ह. एक्झॅक्टली अपोजिट थिंग, निगेटिव्ह. आता अशा केसेसमध्ये काय करायचं, मग जर एंड पॉइंटवर जिथं तुम्ही एकचदा शिअर फोर्स मध्ये एकचदा काउंट करणार आहे तो पॉइंट, त्यावेळेस तुमचा जो सेक्शन आहे तो पॉइंट C वर न ठेवता जस्ट थोडासा लेफ्टला कन्सिडर करून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला पॉइंट C वर जो पॉइंट लोड ऍक्ट होतोय C पॉइंटवर तो कन्सिडर करायचा राहतो. आणि तो कसा कन्सिडर करायचा राहतो की तो सेक्शनच्या राईटला वरून खाली येतो. तर त्याला काय कन्सिडर करणार तुम्ही, पॉझिटिव्ह. तर इथं काय म्हणता येईल, पॉझिटिव्ह 10 किलो न्यूटन. सेक्शनच्या तुमचा जो सेक्शन आहे तो कुठे कन्सिडर करून घ्यायचा, स्लाइटली लेफ्ट वाला कन्सिडर करून घ्यायचा. जर पॉइंट लोड ऍक्ट होत असेल फ्री एंडवर तर, किंवा जो सिंगल पॉइंट येणार आहे त्या ठिकाणी जर येत असेल तर जस्ट लेफ्टला कन्सिडर करून घ्यायचा. नाउ व्हॉट अबाउट दिस पॉइंट B. नेक्स्ट पॉइंट C नंतर कोणता घेणार, पॉइंट B. आणि पॉइंट B साठी दोनदा घ्यावा लागेल, एक राईटचा एक लेफ्टचा. ठीक, सो जस्ट राईट ऑफ B, जर राईट ऑफ B कन्सिडर केलं तर हे दोन्ही फोर्सेस दिसतात तुम्हाला राईट ऑफ B वर. एक 10चा आहे आणि एक 5चा, दोन्ही वरून खाली येत आहे. आणि सेक्शन जो राहील B च्या राईटला तो असा काहीतरी राहील. आणि याच्या राईटला दोन्ही फोर्सेस जर वरून खाली येत आहे, सेक्शनच्या राईटला दोन्ही फोर्सेस वरून खाली येत आहे, काय येणार आहे तो पॉझिटिव्ह. तर इथं काय +10 +5 काय येणार आहे इथं 15 किलो न्यूटन. ठीक आहे, लेफ्टला जर घेतलं तर जस्ट लेफ्ट B वर काही नाहीच आहे.
जर स्टेपला कन्सिडर केलं तर इथे दोनच फोर्सेस दिसत आहेत म्हणून तीच व्हॅल्यू येईल. त्यानंतर लास्ट जो फिक्स पॉईंट आहे तुमचा ए त्या ठिकाणी, सो शिअर फोर्स ॲट पॉईंट ए. ओके, बी आणि ए मध्ये पण काहीच दिसत नाही आहे आणि एच्या राईटला पण हे दोनच लोड होते म्हटल्यावर ही व्हॅल्यू परत किती येणार आहे 15 किलो न्यूटन. ठीक आहे, शिअर फोर्सच्या व्हॅल्यू भेटल्या सगळ्या पॉईंटवर. तर आता या ठिकाणी काय ड्रॉ करणार तुम्ही, शिअर फोर्स डायग्राम. शिअर फोर्स डायग्रामसाठी एक बेसलाईन ड्रॉ करायची. इथे तुमचा पॉईंट ए, इथे तुमचा पॉईंट बी आणि इथे तुमचा पॉईंट सी. ए पॉईंटवर व्हॅल्यू किती आहे 15. ओके, सो इथे दाखवून घेतली मी 15 किलो न्यूटन. बी पॉईंटवर व्हॅल्यू, बीच्या लेफ्टला आणि राईटला दोन्ही पॉईंटला 15-15च आहे त्यामुळे एकाच पॉईंटवर येणार आहेत ते व्हॅल्यू. ठीक आहे, सो ही व्हॅल्यू अगेन 15 किलो न्यूटन. आणि सी वर व्हॅल्यू किती आहे 10, तर 15 पेक्षा थोडं खाली दाखवून घ्या, हिअर 10 किलो न्यूटन. 3 पॉईंट्स ठेवले गेले. मग आता आठवून घ्यायचं पहिले की शिअर फोर्समध्ये काय होतं की जर पॉईंट लोड असला तर स्ट्रेट लाईन आणि युडीएल असला तर इन्क्लाइंड लाईन. युडीएल कुठून कुठपर्यंत आहे, बी पासून सी पर्यंत. सो बी आणि सी या बी पॉईंटवरचा शिअर फोर्स आणि सी पॉईंटवरचा शिअर फोर्स यांच्यामध्ये युडीएल येतं. इथं काय येणार आहे तुमची एक इन्क्लाइंड लाईन. ए आणि बी मध्ये काहीच नव्हतं तर स्ट्रेट लाईन, काहीच नाही राहिलं तरी पण स्ट्रेट लाईनच होते बरं, लाईक दिस. आणि बी सी मध्ये पण एक स्ट्रेट लाईन. हा आला तुमचा पॉझिटिव्ह, ही झाली तुमची शिअर फोर्स डायग्राम. ठीक आहे, नाव विल मूव फर्दर. आणि शिअर फोर्स डायग्राम नंतर आता आपण एसएफचं झालं काम. आता बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन स्टार्ट करू, बीएम. तर बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशनमध्ये काय इम्पॉर्टंट आहे आपलं फोर्स आणि डिस्टन्स. तर बेंडिंग मुवमेंटमध्ये तर असं दोनदा घ्यायचा काही प्रश्नच नाही आहे, एकचदा घ्यावे लागतात. त्याची पण एक डायग्राम आपण ड्रॉ करूया. बघा इकडे बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन काय, लास्ट पॉईंट पासून स्टार्ट करू. सो बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी. काय सांगितलं होतं की फ्री एंडवर कायम कॅन्टिलिव्हर बीममध्ये जर फ्री एंडवर मुवमेंट काय येतो ऑलवेज 0. का बरं, कारण पॉईंट तोच आहे, तिथूनच पास होतोय. घेतलं जरी तुम्ही तरी काय येणार आहे, फोर्स कितीचा आहे त्यांचा, डिस्टन्स किती आहे 0. अरे तो त्याच पॉईंटमधून पास होतोय ना, ज्या पॉईंटवर मुवमेंट घ्यायचा आहे त्याच पॉईंटमधून लोड बी पास होतोय. तर त्या दोघांमध्ये काही डिस्टन्स आहेच नाही. कोणत्या दोघांमध्ये, ज्या पॉईंटवर तुम्ही मुवमेंट घेताय त्या पॉईंटपासून तर जिथं लोड ॲक्ट होतोय त्या पॉईंटमध्ये. सो दोन्ही एकच पॉईंट आहे, ज्या पॉईंटवर आपल्याला मुवमेंट घ्यायचा आहे तो पण आणि जिथं लोड ॲक्ट होतोय तो पण पॉईंट सीच आहे. डिस्टन्स 0, तर मुवमेंट ॲट पॉईंट सी काय जाईल 0. ठीक आहे, नेक्स्ट मुवमेंट ॲट पॉईंट बी बघूया. आणि याचं पण आपल्याला हे माहीत पाहिजे, हे म्हणजे साइन कन्व्हेन्शन. दोन्ही साईडला वर जाणारे पॉझिटिव्ह, दोन्ही साईडला खाली येणारे निगेटिव्ह. ठीक आहे, बी पॉईंटवर घ्यायचं आहे तर हा आणि हा दोन्ही फोर्सेस सेक्शनच्या कुठे आहे, राईटला आहे ना. बी पॉईंटवर जो सेक्शन येईल त्याच्या कुठे आहे, ते दोन्ही राईटला आहे. आणि राईटला येतं हे कुठे येतील, असे बी पॉईंट जवळ असे या पद्धतीने फिरून येतील लाईक दिस. हे दोन्ही कसे येणार आहेत निगेटिव्ह. सो पॉईंट सी वर जर निगेटिव्ह येणार आहे तर 10 इंटू, बघा आता ज्या पॉईंटवर लोड ॲक्ट झाला तो पॉईंट कोणता आहे सी, आणि कोणत्या पॉईंटवर मुवमेंट घेताय तुम्ही बी, तर सी आणि बी मधलं अंतर किती आहे 1 मीटर. तर -10 इंटू 1. ओके, नेक्स्ट लोड 5 किलो न्यूटनचा आहे. डायरेक्शन मला माहिती, मी फक्त लिहून घेतो पहिले 5. आता अंतर किती त्याच्यामधलं 5. ज्या पॉईंटवर लोड ॲक्ट झाला तो हा एक पॉईंट आहे आणि ज्या पॉईंटवर मुवमेंट घेतला तो बी पॉईंट आहे. त्या दोघांमधलं अंतर 0.5 मीटर आहे, 0.5. कसा येणार आहे तो पण या पद्धतीने फिरतोय लाईक दिस. हा काय परत निगेटिव्ह. सो मुवमेंट ॲट पॉईंट बी इज इक्वल टू काय येणार आहे -10 -5 इंटू 0.5 किती येईल -2.5. तर टोटल किती झालं -12.5 किलो न्यूटन मीटर. लास्ट आता मुवमेंट ॲट पॉईंट ए. ए पॉईंटवर मुवमेंट घ्यायचा आहे, दोनच फोर्सेस दिसत आहेत, एक सी वर ॲक्ट होणारा, एक 10चा आणि एक 5चा. डिस्टन्स व्यवस्थित घ्यायचा, हे फिरतील तर असेच ना या पद्धतीने, तर हीच कंडिशन येणार आहे. दोन्ही कसे येतील निगेटिव्ह येतील. फोर्स कितीचा आहे 10. डिस्टन्स बोला आता, पॉईंट लागलेला आहे सी वर आणि मुवमेंट घ्यायचा आहे ए वर. सी पासून ए पर्यंतचं अंतर किती आहे 2.5. नेक्स्ट हा वाला फोर्स, फोर्स कितीचा आहे 5चा. डिस्टन्स कितीचा आहे लाईक दिस. डिस्टन्स
हे 0.5 आणि हे 1.5, 0.5 अधिक 1.5 म्हणजे 2, किंवा असं करून घ्या, हे 2.5 मधनं हे अर्ध गेलं इथे 2, किती आलं आहे -2.5 × 10 -25 -10. So moment at point A is equal to -35 kN/m. हे तुमचे कॅल्क्युलेशन होऊन गेले. आता बघा सगळ्या व्हॅल्यूज ज्या दिसत आहेत -35 -12 -0 सगळ्या निगेटिव्ह दिसत आहेत, त्यामुळे मी ही बेसलाईन ड्रॉ केली लाईक दिस. याला नाव देऊन घेतले A, झालं B, झालं C. A पॉइंटवर व्हॅल्यू किती आहे -35, मायनस द्यायची गरज नाही आहे, तुम्ही बेसलाईनच्या खाली ड्रॉ करताय म्हणजे ते मायनसमध्येच राहतं, फक्त युनिट देऊन द्यायचं -35 kN/m. B पॉईंटची व्हॅल्यू किती आहे 12.5. सो या ठिकाणी असं काहीतरी दाखवून घ्या 12.5. ठीक आहे. वरती C पॉईंटवर व्हॅल्यू किती आहे 0, ही व्हॅल्यू किती आहे तुमची 12.5 kN/m. आता काय कंडिशन माहिती आहे की बी आणि सी मध्ये काय UDL. बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करतात जर UDL असेल तर काय ड्रॉ करावं लागतं आपल्याला पॅराबोलिक कर्व. तर बी आणि सी मध्ये काय येणार आहे कर्व येईल. हा बी आणि सी मध्ये एक कर्व येईल, हे लक्षात ठेवा. जर UDL असेल तर कर्व येईल. ठीक आहे, हा काय तुमचा आहे पॅराबोलिक कर्व. आणि AB मध्ये A आणि B मध्ये काहीच नाही आहे, काहीच नव्हतं, पण मग ते पॉईंट लोड तर येतोय ना, शिअर फोर्स तर ऍक्ट होतोय. मग फोर्स जर ऍक्ट झाला पॉईंट लोड तर काय येतं इन्क्लाइंड लाईन येते. सो इथं काय येणार आहे इन्क्लाइंड लाईन या पद्धतीने, आणि इथे येईल हा कर्व लाईक दिस. हा पॉईंट कसा आहे तुमचा निगेटिव्ह. ही झाली तुमची शिअर फोर्स डायग्राम या क्वेश्चनसाठी. बघा नेक्स्ट क्वेश्चन. कॅन्टिलिव्हर लोडेड ॲज शोन इन द फिगर SLP BMD ड्रॉ करायची. ठीक आहे. आता UDL नाही आहे त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही, डायरेक्टली SF कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया. कुठून स्टार्ट करणार शिअर फोर्स ॲट A. घेतला का बरं हा प्रॉब्लेम. मागच्या क्वेश्चनमध्ये जो तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितला की लास्ट पॉईंटवर ज्यावेळेस तुम्ही शिअर फोर्स काढताय ॲक्च्युली घेतो आपण एकच वेळेस, पण त्याच पॉईंटवर जर पॉईंट लोड राहिला तर काय करायचंय तर त्याला काउंट करायचं. आणि ते पण कसं की शिअर फोर्सचे जे सेक्शन करणार आहेत तुम्ही सेक्शन ॲट A तो जस्ट लेफ्टला करायचा, जेणेकरून सेक्शनच्या राईटला खाली येणारा फोर्स काय म्हणतो निगेटिव्ह. सो दिस विल बी -8 kN. ओके. देन शिअर फोर्स ॲट B राईटला, B आता मधला पॉईंट आहे ना, दोन कन्सिडर करायला लागतील. सो राईटला इकडचा पोर्शन पूर्ण कन्सिडर करा. बीच्या राईटला फक्त 8 kN फोर्स दिसतोय, तो पण कसा येतोय सेक्शनच्या राईटला खाली लाईक दिस. सो बीच्या राईटला परत किती घेऊन जाईल 8 kN. बीच्या लेफ्टला म्हटलं की सेक्शन तुमचं इथे येऊन गेला आता. ठीक आहे. आता बीच्या लेफ्टला या सेक्शनच्या राईटला बघा किती फोर्सेस आहेत 7 आणि 8चं, आणि दोन्ही कुठे येत आहेत वरून खाली, ते पण कसे मायनसमध्ये. सो -8 -7 -8 -7 किती होते -15 ना, -15 kN. ओके. हे पण झालं बीचं. आता सीच्या राईटला लाईक दिस. सो शिअर फोर्स ॲट द राईट ऑफ द सेक्शन सीच्या राईटला परत हे दोनच फोर्स आहे, तेच कॅल्क्युलेशन येणार आहे. सो -15 kN ॲज इट इज घेऊन टाकतो मी. त्यानंतर BCच्या लेफ्टला शिअर फोर्स ॲट द लेफ्ट ऑफ द सेक्शन C. सो सेक्शन इथे येऊन गेलं तुमचं. आता किती फोर्सेस दिसत आहेत 1 2 3, आणि तिन्ही फोर्सेस सेक्शनच्या राईटला वरून खाली येत आहेत. सो दॅट ऑल द फोर्सेस आर निगेटिव्ह. सो -8 -7 -5 आन्सर -20 kN. ठीक आहे. नाउ शिअर फोर्स ॲट पॉईंट D पॉईंट. सो सेक्शन इथं आहे, सगळे फोर्सेस राईटला दिसत आहे, वरून खाली येत आहे म्हटल्यावर -20 kN. काय करायची मग आता फक्त सिम्पली SFD ड्रॉ करायची. सो पॉईंट्सला नावं देऊन टाका D C B and this one is A. ठीक आहे. A पॉईंटवर बघा स्टार्ट करूया. A पॉईंटवर व्हॅल्यू किती आहे -8. सो दाखवली या ठिकाणी काहीतरी -8. बीच्या राईटला परत किती आहे -8. सो याच्या इक्विव्हॅलेंट दाखवा. याला वरती नावं देऊन देऊ, कारण सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह आहेत ना, तर सगळ्या खाली येणार आहेत. तर नेमिंग वरती करून घेऊ आपण
B, C, D and this one is A. ही व्हॅल्यू किती आहे? 8 किलो न्यूटन. ही व्हॅल्यू पण किती आहे? 8 किलो न्यूटन. ओके. बीच्या राईटला 8 किलो न्यूटन होतं, लेफ्टला 15 आहे. सो 8च्या खाली येऊन जाईल इथं कुठेतरी असं. ही किती येईल आता? 15 किलो न्यूटन. त्यानंतर सीच्या राईटला, म्हणजे इथं जे काहीतरी सीच्या राईटला बीच्या इक्विव्हॅलेंट आहे लाईक दिस 15 किलो न्यूटन. अँड देन सीच्या लेफ्टला 20, तर ते अजून खाली जाईल. सो हिअर 20 किलो न्यूटन. अँड देन डीच्या डीवर सॉरी इथे काहीतरी असं, हे किती 20 किलो न्यूटन. हे सारखेच येतील ना तुम्हाला. हे पॉईंट्स ठेवून घेतले आपण. आता यांना जॉईन करायचं आहे. सगळ्या ठिकाणी काय दिसत आहेत? पॉईंट लोड आहे. पॉईंट लोड आहे म्हटल्यावर SFD मध्ये सगळ्या कशा येतील? स्ट्रेट लाईन येतील. सो हा डी पॉईंट 20 किलो न्यूटन, तिथून जॉईन केला. पुढचा हा 20 किलो न्यूटन, तिथून वरती 15 15 8 8 सगळं कसं आहे? पूर्ण निगेटिव्ह. ही काय झाली तुमची शिअर फोर्स डायग्राम. ठीक आहे. आता या शिअर फोर्स डायग्राम नंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन आपण बेंडिंग मुवमेंटसाठी करूया. आता हे कळायला लागून गेलं असेल तुम्हाला की करायचं काय एक्झॅक्टली शिअर फोर्स बेंडिंग मुवमेंटमध्ये. जास्त कठीण नाही आहे हे चॅप्टर, ॲक्च्युली सिम्पल आहे. मुलं याला असं शिकतात की आपोआपच ते कठीण वाटायला लागतं. सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त काही नाही आहे. बेंडिंग मुवमेंटचं साइन कन्व्हेन्शन काय आपल्याला माहिती आहे? दोन्ही वर गेले पॉझिटिव्ह, खाली आले तर निगेटिव्ह. ए पॉईंट बद्दल बोला. बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ए. किती वेळ झालं मी सांगतोय तुम्हाला की कॅन्टिलिव्हर बीमच्या फ्री एंडवर बेंडिंग मुवमेंट कायम 0 राहतो. ठीक आहे. का बरं 0 राहील? 8 इंटू डिस्टन्स 0. बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट बी. आता बी पॉईंटवर घेतोय आपण. कुठून येतो? राईट पासून लेफ्टकडे. सो बीवर हा येईल 8 न्यूटनचा. त्याच्या राईट सेक्शन पूर्ण कन्सिडर करतो ना आपण. बीच्या पूर्ण राईटचं सेक्शन सगळं कन्सिडर करायचं बी लाईन पूर्ण. 8 डिस्टन्स किती आहे? ए बी मधलं 1 मीटर. बीवर मुवमेंट लावता है फोर्स 8 वर आहे. सो 8 इंटू 1 कसा येईल? प्लस येईल का मायनस येईल? सेक्शन कुठे आहे तुमचा? आता बीवर आहे. बी कडे हा ए चा फोर्स असा येईल इकडच्या साईडला लाईक दिस. सो हा निगेटिव्ह येणार आहे. सो दिस विल बी युअर मायनस का व्हॅल्यू. आणि 7चं जर घेतलं तुम्ही तर काय द्यावं लागेल? 7 इंटू 0. कारण तो बी पॉईंट मधूनच चाललेला आहे आणि बी पॉईंटवरच मुवमेंट घेतला आहे. तर मुवमेंट ॲट अबाउट पॉईंट बी काय होऊन जाईल? -8 किलो न्यूटन मीटर. ओके. बी नंतर मुवमेंट अबाउट पॉईंट सी घेऊया. सी पॉईंटच्या अबाउट मुवमेंट घेतोय तर ए बी सी तिघांचे फोर्सेस कन्सिडर करा. एचा मुवमेंट बघा कसा लागेल या पद्धतीने. आता काय येईल ते? मायनसच येत आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर सगळ्या क्वेश्चनमध्ये ते मायनसच येत आहे. वरून लोड येतो आणि या पद्धतीने फिरतो. सो दॅट विल बी मायनस. ए पॉईंट पासून मुवमेंट कुठे लावताय? सी पॉईंटवर. तर ए आणि सी मधलं अंतर 2 मीटर. नाव 7 किलो न्यूटन. कसा करेल आपण? सेम लाईक दॅट मायनसमध्ये. सो मायनस ऑफ 7 इंटू डिस्टन्स किती आहे? 1 मीटर. 7 इंटू डिस्टन्स 1 मीटर. नाव सी पॉईंट मधून चाललाय काय येणार? प्लस मायनस काही बी घेऊन जाईल असं पण ते 0 होणार आहे. सो मुवमेंट अबाउट पॉईंट सी किती होईल? -16 -7 -16 -7 -23 किलो न्यूटन मीटर. ठीक. लास्ट मुवमेंट ॲट पॉईंट डी. डी वर मुवमेंट घेत आहे. सो हा 8 किलो न्यूटनचा लोड पूर्ण असा पद्धतीने फिरेल. 1 2 3 मीटर डिस्टन्स आहे. कसा येईल तो? मायनसमध्ये. सो मायनस ऑफ 8 इंटू 3 7. सेम तसाच जाणार आहे. सेक्शन डी वर आहे तर सगळे फोर्सेस असेच जातील ना. सगळे मायनस येणार आहे. सो मायनस ऑफ 7 इंटू डिस्टन्स व्यवस्थित लिहा फक्त मुवमेंटमध्ये. बी आणि डी मधलं अंतर किती आहे? 2 मीटर. मायनस ऑफ पुढचा फोर्स 5. डिस्टन्स किती आहे? 1. मायनस ऑफ 5 इंटू 1. Moment about point D is equal to -24 -14 -4. Moment about point D is equal to this value. करा कॅल्क्युलेशन किती होता?
49 this 24 38 543 minus of 43 किलो न्यूटन मीटर झालं. सगळ्या व्हॅल्यूज बघून घ्या. डी ची व्हॅल्यू मायनसमध्ये, सी ची व्हॅल्यू मायनसमध्ये, बी ची व्हॅल्यू मायनसमध्ये, ई ची व्हॅल्यू मायनसमध्ये. सो सगळ्या व्हॅल्यू मायनसमध्ये. सो बेस लाईनच्या खालीच डायग्रामिंग लाईक दिस. डी सी डी ए. डी पॉईंटवर व्हॅल्यू किती येणार आहे 43. सो इथे दाखवून घेतो 43. सी पॉईंटवर व्हॅल्यू किती येणार आहे 23. सो दॅट वुड बी लाईक हिअर थोडीशी वर. त्याच्यानंतर डी पॉईंटवर व्हॅल्यू किती आहे 8 आणि ए पॉईंटवर 0. हे 4 पॉईंट आहेत. व्हॅल्यूज तुम्ही पाहिजे तिथे लिहून टाका. 43 किलो न्यूटन मीटर, इथे 23 किलो न्यूटन मीटर, इथे बी साठी 8 किलो न्यूटन मीटर आणि दिस विल बी युअर 0 किलो न्यूटन मीटर. ठीक, अशा पद्धतीने येतील सगळ्या व्हॅल्यूज. नाव हे सगळं आल्यानंतर आता यांना जॉईन करायचं आहे. बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करतोय आपण, बीएम डायग्राम. आणि आपल्याला काय माहिती आहे की जर पॉईंट लोड असेल तर आपण काय करतो सगळ्यांमध्ये इन्क्लाइन लाईन ड्रॉ करतो. सो ही पहिली तर स्ट्रेट लाईनच येते. या दोघांमध्ये दोन्ही पॉईंटच्या मध्ये इन्क्लाइन लाईन, या दोन्ही पॉईंटच्या मध्ये इन्क्लाइन लाईन, या दोन्ही पॉईंटच्या मध्ये इन्क्लाइन. दिस इज द इन्क्लाइन स्ट्रेट लाईन. हे पूर्ण कसं आहे तुमचं निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम या क्वेश्चनसाठी येईल. ओके, चला तर मग आता काही क्वेश्चन्स, उरलेले जे क्वेश्चन्स आहेत अजून ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करूया. हे जितके पण होमवर्क यासाठी देत नाही की जितके पण क्वेश्चन झाले थोडे एकदा परत प्रॅक्टिस करा. एकदा तुम्हाला हे कन्सेप्ट कळून गेला की तुम्ही स्वतःहून आरामात हे क्वेश्चन करू शकता. चलो, सी इन द नेक्स्ट लेक्चर देन.